गुड मॉर्निंग. आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की ऑप्टिकल आयसोमर्स, मेसोफॉर्म हे कसे कॅल्क्युलेट करायचे हा पार्ट आपण बघितलेला होता. आणि त्यामध्येच टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स दॅट इज ए प्लस एम म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स बाय फिशर्स प्रोजेक्शन अँड मेसोफॉर्म हे बघितलेलं होतं. असिमेट्रिक कार्बन असल्यानंतर ए इज इक्वल टू 2n आणि एम इक्वल टू 0 येतं. तसंच आपल्याला जर सिमेट्री आहे, मॉलिक्यूल इज आयडेंटिकल हाफमध्ये आपल्याला काय होतं, पर्टिक्युलरली आयडेंटिकल हाफ्समध्ये तो पर्टिक्युलरली डिवाइड होतो. आणि त्या मॉलिक्युल्समध्ये जर सिमेट्री येत असेल आणि कार्बन जर इव्हन असेल तर आपण बघितलं होतं ए इज इक्वल टू 2n-1 न ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजेच डी अँड एल फॉर्म कॅल्क्युलेट केलेले होते. आणि मेसोफॉर्म हा 2n-1 हे न कॅल्क्युलेट केलं होतं. आणि ए प्लस एम हा आपण 2n-1 प्लस 2n/2-1 हे न केलं होतं. आता परत मॉलिक्यूल डिवाइड इंटू इक्वल हाफ्स बट देर इज अ असिमेट्री म्हणजेच प्लेन कसं आहे, सिमेट्रीमध्ये आहे. आणि ऑड नंबरमध्ये आपल्याला ज्या वेळेला कायरल कार्बन येतात तर त्यावेळेला डी अँड एल फॉर्म हा ए इज इक्वल टू 2n-1 मायनस 2/0.5n मायनस 0.5 हे ना आपण ए कॅल्क्युलेट करतो. मेसोफॉर्म करत असताना 2/0.5n मायनस 0.5 आणि टोटलमध्ये आपण घेत असताना ए प्लस एम इज इक्वल टू 2n-1 ह्या पार्टमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर ऑप्टिकल आयसोमर्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघितलं. आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत ते म्हणजेच रेसिमिक मिक्सचर. आता तुम्ही जर बघितलं तर रेसिमिक मिक्सचर म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इक्विमोलर मिक्सचर ऑफ अ 2-एन्शामोरिक फॉर्म. इक्विमोलर मिक्सचर ऑफ अ 2-एन्शामोरिक फॉर्म म्हणजे इक्विमोलर मिक्सचर ऑफ अ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक फॉर्म हा डी अँड एल चा फॉर्म येतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि आता हा रेसिमिक मिक्सचर हा प्लस आणि मायनस ह्या दोन्हीही साईनने हे केला जातो. आणि ते जर रेसिमिक मिक्सचर आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह जर करायचं असेल, रेसिमिक मिक्सचर कसं असतं, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह असतं. ते जर आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह करायचं असेल तर रिसोल्युशन म्हणजेच त्यामध्ये थोडासा आपल्याला पर्टिक्युलरली रिसोल्युशन करून सेपरेशन करता येतं. आणि डी फॉर्म आणि एल फॉर्ममध्ये रेसिमिक मिक्सचर हे आपल्याला कन्वर्ट करता येतं, हे लक्षात ठेवा. आता मग ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो ज्याला आपण एन्शामोरिक एक्सेस म्हणजेच एन एन्शॉमर म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. एन एन्शॉमर्स म्हणजेच काय आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की ह्यामध्ये एन एन्शॉमर्समध्ये ज्या वेळेला सिंगल एन एन्शॉमर म्हणजेच तो डी फॉर्म असू दे किंवा एल फॉर्म असू दे, किंवा जर डी फॉर्म असेल तर तो प्युअर असेल, एल फॉर्म असेल तरी सुद्धा तो प्युअर असेल. आता ह्यामध्ये डी आणि एल हे दोन्ही जर असेल तर डी अँड एल ह्यांचं जर असेल तर त्यांचं रोटेशन एक तर राईट हँड साईडला होणार आहे किंवा लेफ्ट हँड साईडला म्हणजेच आपण म्हणतो क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज होईल, हे लक्षात ठेवा. मग अशा वेळेला ह्या दोन्हीपैकी डी फॉर्म एक्सेसमध्ये आहे का किंवा एल फॉर्म एक्सेसमध्ये आहे का, किंवा आर अँड एस. आता आर म्हणजेच रेक्टस, एस म्हणजे सिनिस्टर, आर म्हणजेच क्लॉकवाईज, एस म्हणजे अँटी क्लॉकवाईज. जसं डी म्हणजे आपण क्लॉकवाईज म्हणतो तसं आर पण क्लॉकवाईज येतं. एल जसं आपण लिव्हर्स जसं अँटी क्लॉकवाईज म्हणतो तसं एस सिनिस्टर सुद्धा आपल्याला अँटी क्लॉकवाईजच येतो. मग डी किंवा एल किंवा त्याच्या ऐवजी आर अँड एस असं जरी तुम्ही घेतलं तर दोन्ही काय आहेत, ते एन्शामोरिक फॉर्म आहेत, हे लक्षात ठेवा. एका काय पर्टिक्युलरली ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणाऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे. मग तर तसं असेल तर आपल्याला कुठला फॉर्म एक्सेसमध्ये आहे, ओके, कुठला फॉर्म एक्सेसमध्ये आहे, डी आहे का एल आहे, किंवा त्याचं पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं तर ते कॅल्क्युलेट करत असताना एन्शामोरिक एक्सेस हा कसा काढला जातो, मोल्स ऑफ वन एन्शामोर मायनस मोल्स ऑफ अनादर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स
ऑफ बोथ एन्शामोर इंटू 100. म्हणजे मोल्स ऑफ वन एन्शामोर म्हणजेच डी फॉर्म मायनस मोल्स ऑफ अनादर एन्शामोर्स म्हणजेच एल फॉर्म डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ एन एन्शामोर म्हणजे डी प्लस एल इंटू 100. मग त्याचं पर्सेंटेज कसं काढलं जातं एन्शामोरिक एक्सेसचं? ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन. आता स्पेसिफिक रोटेशन कुणाचं? डी आणि एल फॉर्मचं डिवाइडेड बाय स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर एन्शामोर इंटू 100. मग आता जो एन्शामोरिक एक्सेस म्हणजेच लक्षात घ्या, समजा डी फॉर्म असेल किंवा एल फॉर्म असेल, तो जर कोणतरी एक्सेस असेल तर एन्शामोरिक एक्सेस ह्यालाच नोन ॲज अ ऑप्टिकल प्युरिटी म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? ऑप्टिकल प्युरिटी ओपी. आणि ही ओपी कॅल्क्युलेट केली जाते ऑप्टिकल प्युरिटी आर मायनस एस म्हणजेच रेक्टस मायनस सिनिस्टर डिवायडेड बाय आर प्लस एस इंटू 100 पर. ओके. आणि किंवा तुम्ही डी मायनस एल ओके एक्सेस वन ओव्हर द अदर म्हणजे हा फॉर्म एक्सेस वन ओव्हर द अदर डिवायडेड बाय डी प्लस एल हे लक्षात ठेवा. आता हे एक्सेस एन्शामोर्स किंवा ऑप्टिकल प्युरिटी हे आपल्याला महत्वाचा पार्ट येतो, कारण JEE मध्ये किंवा नीट मध्ये ह्याचा एखादा तरी क्वेश्चन न्यूमरिकल्स विचारला जातो. तो परत एकदा लिहून घ्या. तो न्यूमरिकल्स मी फक्त तुम्हाला सांगतो, 2 वेळाला सांगतो म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल. किंवा इथं मी खालती लिहितो ते न्यूमरिकल्स काय आहे? कॅल्क्युलेट ओके कॅल्क्युलेट ओपी अँड स्पेसिफिक रोटेशन. कॅल्क्युलेट ओपी अँड स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ मिक्सचर containing containing 6 gram of plus butane 2-ol and 4 gram of minus butane 2-ol हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके. ब्युटॅन 2-ol. therefore specific rotation of pure plus butane 2-ol is प्लस 135 डिग्री असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो काय सांगितले. कॅल्क्युलेट द ऑप्टिकल रोटेशन अँड स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ मिक्सचर कंटेनिंग 6 ग्रॅम ऑफ प्लस म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी ब्युटॅन 2-ol अँड 4 ग्रॅम ऑफ मायनस ब्युटॅन 2-ol मायनस म्हणजे लिव्हो रोटेटरी स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर ऑफ प्लस ब्युटॅन 2-ol इज अ 135. आता ह्यामध्ये एक्सेस कोण आहे? तर ब्युटॅन 2-ol आहे. किती आहे? 6 ग्रॅम आहे. ब्युटॅन 2-ol प्लस मधला 6 ग्रॅम मध्ये आहे आणि मायनस मधला 4 ग्रॅम मध्ये आहे. मग जो एन्शामोरिक एक्सेस आहे त्याला आपण ऑप्टिकल प्युरिटी म्हणतो आणि तो एन्शामोरिक एक्सेस म्हणजेच ऑप्टिकल प्युरिटीचा स्पेसिफिक रोटेशन म्हणून इथं स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर हे दिलेलं आहे बघा. स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर म्हणजेच कुठलं? ऑप्टिकल प्युरिटी ब्युटॅन 2-ol. ओके. हे प्युअर म्हणजेच कोण येणार आहे? 6 ग्रॅम इज 135 डिग्रीज असं दिलेलं आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे बघा. सोल्युशन्स हे करा. तर तुम्हाला ऑप्टिकल प्युरिटी आता आर म्हणजेच डी मायनस एल. डी किती आहे? डी मायनस एल अपॉन डी प्लस एल इंटू 100. डी किती आहे? 6 ग्रॅम कारण का पॉझिटिव्ह आहे म्हणून. म्हणजेच नंतर 4 ग्रॅम ह्याचा आणि 6 प्लस 4 असा येईल आणि इंटू 100 येईल. आता हे दोन्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 20% बघायला मिळेल. बघून घ्या 20% आहे का नाही. मग पुढचा जो पार्ट येतो की तुम्हाला ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर ऑब्झर्व
स्पेसिफिक रोटेशन हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन आपण ओपी काढलेला आहे, ऑप्टिकल प्युरिटी काढलेली आहे, 20% आलेली आहे. तर आता ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन कसं येतं, पर्सेंटेज ऑफ ओपी म्हणजेच ऑप्टिकल प्युरिटी इंटू स्पेसिफिक रोटेशन ऑफ प्युअर फॉर्म जो दिलेला आहे तुम्हाला म्हणजेच 20% इंटू 135 हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता 135 डिग्रीज आहे हे लक्षात ठेवा. आता तो 135 डिग्रीज ज्यावेळेला पर्सेंटेजमध्ये हा 20% आहे हे जर तुम्ही घेतलं तर इथं 20 डिवायडेड बाय 100, सॉरी इथं असं आपण घेऊया, 20 डिवायडेड बाय 100 इंटू 135 हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बघा हा एक जाईल, हा एक जाईल, म्हणजे 2 इंटू 13.5 येईल. 13 पॉईंट म्हणजे 13 2 26, 13 2 26 आणि पर्टिक्युलरली 1 27 एवढा पार्ट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच इथं 2.7 डिग्री एवढं उत्तर त्याचं येतं हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की पर्सेंटेज एन्शामोरिक एक्सेस म्हणजे आपल्याला ऑप्टिकल प्युरिटी आर मायनस एस डिवायडेड बाय आर प्लस एस किंवा डी मायनस एल हे कुणा करता येतं, ज्यावेळेला एन्शामोर्स येतात म्हणजे जिथं डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी किंवा रेक्टस आणि सिनिस्टर हे कॅरेक्टर येतात. तर त्यावेळेला लक्षात घ्या ओपी इज इक्वल टू म्हणजे ऑप्टिकल प्युरिटी इज इक्वल टू डी मायनस एल अपॉन डी प्लस एल इंटू 100 घ्या किंवा आर मायनस एस डिवायडेड बाय आर प्लस एस घ्या. आणि एन्शामोरिक एक्सेस ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन डिवाइडेड बाय स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर एन्शामोर हे आपल्याला बघायला मिळतं. ओके, ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन डिवाइडेड बाय स्पेसिफिक रोटेशन ऑफ अ प्युअर एन्शामोर हे जर तुम्ही घेतलं तर आता आपण बघूया इथं पर्सेंट एन्शामोरिक. ओके, हे येतंय का बघा. आता तुम्हाला ऑब्झर्व स्पेसिफिक रोटेशन आपण काढलेलं आहे 2.7 आणि डिवाइडेड बाय स्पेसिफिक रोटेशन जे आहे ते 135 हे बघायला मिळालेलं आहे इंटू 100 म्हणजेच 2.7 डिवाइडेड बाय 135 इंटू 100 केलं तर तुम्हाला तुमचं जे उत्तर येतं ते लक्षात घ्या. तर ते आपल्याला एन्शामोरिक एक्सेस हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. एन्शामोरिक एक्सेस फॉर्म बघायला येतं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हा महत्वाचा पार्ट होता जो न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट क्रायटेरिया म्हणून बघायला येतो. मग आता आपण बघितलं की एन्शामोर्स म्हणजे काय हे आपण बघितलं. त्याच्यानंतर एन्शामोर्स म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स, त्याची प्युरिटी बघितली. त्याची प्युरिटी बघितल्यानंतर सगळ्यात लक्षात घ्या की आपण ऑप्टिकल प्युरिटी आणि स्पेसिफिक रोटेशन ह्याच्यामध्ये आपल्याला काय रिलेशन आहे ते बघितलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि हे रिलेशन्स बघत असताना पुढचा जो पार्ट येतो तो पार्ट आपल्याला ओके, आता मगाशी आपण जे बघितलेलं होतं की ऑप्टिकल प्युरिटी हा कॅरेक्टर बघितला होता, एन एन्शामोरिक फॉर्म हे सुद्धा बघितलेलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्या पुढचा जो पार्ट येतो पुढचा की आर अँड एस सिस्टीम हे आपण ह्याच्यानंतर बघायचं आहे. ओके, त्याला कारण का रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून हाऊ टू डिटरमाइन आर कॉन्फिगरेशन, एस कॉन्फिगरेशन हा महत्त्वाचा पार्ट येतो. तो आपण ह्याच्यानंतरच्या पार्टमध्ये घ्यायचा आहे कारण का तो फिशर्स प्रोजेक्शनशी रिलेटेड आहे. मग आपण बघितलं की ऑप्टिकल आयसोमर्स मेसोफॉर्म काय येतो, डी अँड एल फॉर्म म्हणजे काय हे पण आपण बघितलेलं होतं. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण रिसोल्युशन, मगाशी सांगितलं होतं रिसोल्युशन म्हणजेच प्रोसेस ऑफ अ सेपरेशन ऑफ अ रेसिमिक मिक्सचर इनटू डी फॉर्म आणि एल फॉर्म इज कॉल्ड ॲज रिसोल्युशन. मग रेसिमिक मिक्सचर कसं आहे, ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. ओके, ते ऑप्टिकली इनएक्टिव्हचं जर ऑप्टिकल ऍक्टिव्ह करायचं असेल तर रिसोल्युशन हे यूज करायचं. म्हणजेच आपल्याला ॲडिशन ऑफ अ सॉल्व्हंट करून, ओके, ॲडिशन ऑफ अ सॉल्व्हंट करून पर्टिक्युलरली जे इक्विमोलर मिक्सचर आहे ते डिस्टर्ब केलं की सेपरेशन होतं हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो कॅरेक्टर येतो ज्याला आपण डाय
स्टेरिओमर्स असं म्हणतो किंवा डायास्टेरिओमर्स असं सुद्धा तुम्ही म्हटलं तरी चालू शकतं. आता डायास्टेरिओमर्स म्हणजे काय की स्टेरिओ आयसोमर्स आर नॉट मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. दे आर नॉट मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. त्याला आपण डायास्टेरिओमर्स म्हणतो. आता इथं बघा, हा जो पहिला पार्ट जर तुम्ही बघितला तर ह्यामध्ये जर बघितलं मिरर इमेज जर घेतली तर पहिला पेअर, पहिला स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर हे दोन्ही पेअर एकमेकाचे मिरर इमेजेस आहेत. बघा इथं HOH OH H इकडं काय आहे HOH आणि इथं HOH आहे. ओके, हे लक्षात ठेवा, कारण का जरी एक्झॅक्टली नसेल तरी बघा हा COOH COOH इथं COOH ह्याची मिरर इमेज आली इथं HCOO. तशीच तुम्ही इथं HCOO पण करू शकता. आणि हा OH डाव्या साईडला गेलाय, हा H इकडे घेतलेला आहे, हा डाव्या साईडचा HO इथं घेतलेला आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्ट्रक्चर्स मध्ये बघा COOH COOH आहे, मिरर टाकलेला आहे आपण ह्या इथं, आणि मिरर टाकले तर तिसरा आणि चौथा सुद्धा काय येतो मिरर इमेज ऑफ ईच अदर येतो. परंतु जो फर्स्ट आणि थर्ड जर बघितलं, फर्स्ट अँड थर्ड आर म्हणजे बघा मग काय सांगितलं, फर्स्ट अँड सेकंड आर मिरर इमेजेस. सिमिलरली थर्ड अँड फोर्थ आर ऑल्सो अ मिरर इमेज. बट when you are going to compare first and third किंवा second and fourth हे केलं तर ते neither be सुपर इम्पोजेबल म्हणजे मेसोफॉर्म मध्ये पण नाही आहेत, सुपर इम्पोजेबल पण नाही आहेत. ओके, आणि नॉन सुपर इम्पोजेबल पण नाही आहेत. म्हणजेच आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स पण देत नाहीत ते, म्हणजे सुपर इम्पोजेबल इमेजेस पण नाही आहेत. आणि म्हणजे कुठले कुठले फर्स्ट अँड थर्ड, कुठे तुम्हाला सुपर इम्पोजेबल कॅरेक्टर बघायला मिळतं का, नॉन सुपर इम्पोजेबल कॅरेक्टर बघायला मिळतं का, तर नाही. तसंच सेकंड अँड फोर्थ मध्ये येतं का, म्हणजेच ज्यावेळेला 1 and 3 नायदर सुपर इम्पोजेबल नॉन सुपर इम्पोजेबल, नायदर सुपर नॉर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, अशांना तुम्ही डायास्टेरिओमर्स म्हणतात. म्हणजे स्टेरिओ आयसोमर्स आर नॉट मिरर इमेज ऑफ ईच अदर. मग ती सुपर इम्पोजेबल असेल किंवा नॉन सुपर इम्पोजेबल हे आहेत का, नाही आहेत. अशाला मग यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरली ते डिफरंट आहेत, म्हणून ह्यांना डायास्टेरिओमर्स म्हणतात 1 and 3 ला आणि सेकंड आणि फोर्थला. आता पुढचा पार्ट बघा, इरिथ्रो आणि थ्रिओ नावाची सिस्टीम आहे. कुठली, इरिथ्रो आणि थ्रिओ. आता ही काय सांगतं, ज्यावेळेला व्हेन टू लाईक ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप जे आहेत, टू फंक्शनल ग्रुप. आता लाईक ग्रुप म्हणायच्या ऐवजी इथं लाईकच्या ऐवजी तुम्ही फंक्शनल ग्रुप म्हणू शकता. काय म्हणू शकता, फंक्शनल ग्रुप इन फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर्स प्रोजेक्शन म्हणजे काय बघा, हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये एक ओके, व्हेन टू लाईक ग्रुप और फंक्शनल ग्रुप इन अ फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला और इन अ फिशर्स प्रोजेक्शन आर ड्रॉन ऑन द सेम साइड ऑफ अ व्हर्टिकल लाईन. कारण फिशर्स मध्ये ही व्हर्टिकल लाईन आहे, एका व्हर्टिकल लाईनच्या एका साईडला जर ते ग्रुप आले, फंक्शनल ग्रुप आले किंवा टू लाईक ग्रुप्स जर आले तर तो आयसोमर येतो इरिथ्रो. आणि ते जर ग्रुप फंक्शनल ग्रुप किंवा ते जर लाईक ग्रुप अपोजिट साईडला पडले तर थ्रिओ येईल. म्हणजेच आपला हा जर घेतला बघा, ही व्हर्टिकल लाईन आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन, इथं CL आणि BR हे दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कुठले आहेत, हॅलो ग्रुप मध्ये आहेत आणि एकाच साईडला आहेत, म्हणून हा झाला इरिथ्रो. आणि तोच इथं बघा CL आणि BR अपोजिटला आहेत की नाही, अपोजिट साइड ऑफ द व्हर्टिकल लाईन, म्हणजे हा झाला थ्रिओ. ओके, तर हा झाला थ्रिओ. ओके, थ्रिओ हा आपल्याला बघायला मिळेल. तसंच हा जर बघितला OH आणि CL एका बाजूला आहे म्हणजेच इरिथ्रो, आणि हा थ्रिओ हे तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि मग इथं जर तुम्ही कॅरेक्टर्स जर बघितला तर ह्या कॅरेक्टर्स मध्ये इम्पॉर्टंट जे आहे ते महत्वाचं म्हणजेच की डायास्टेरिओमर्स आणि आपल्याला इरिथ्रो थ्रिओ आणि हाऊ टू कॅल्क्युलेट एन्शामोरिक एक्सेस किंवा ऑप्टिकल प्युरिटी हे, आणि त्याच बरोबरीनं ऑप्टिकल आयसोमर्स कसे काढायचे हे आपण बघितलेले होते. आता तुम्हाला मी ऑप्टिकल आयसोमर्स जे आपण काढलेले होते, जे A+M न
त्याच्याबद्दलचे तुम्हाला पर्टिक्युलरली एक्झाम्पल्स 1-2-3 देतो, ते सोडवायचा प्रयत्न करा. नाहीतर मग आपण त्याला उद्याच्याला ते एक्झाम्पल्स पुन्हा एकदा आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने ते एक्झाम्पल्स सोडवले जातात. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. ओके, तर त्यातला पहिला जो महत्वाचा पार्ट जो आहे म्हणजेच फॉर्म्युला जो आहे तो पहिला हे लिहून घ्या. तुम्ही पहिला कॅरेक्टर लिहून घ्या. तर ते पहिलं कॅरेक्टर येतं HOCH2. HOCH2 हा CHOH4 आणि इथं येईल CHO. दुसरं येईल तुम्हाला HOCH2 CHOH4 आणि आपल्याला काय येईल इथं CH2OH येईल. आणि तिसरं येईल C6H5 CHCl4 अँड C6H5 असं तुम्हाला आहे. हे 3 ऑप्शन्स आहेत. आता हे तिन्ही ऑप्शन्स म्हणजे तिन्ही ऑप्शन्स म्हणण्यापेक्षा तिन्ही क्वेश्चन्स हे तुम्ही सोडवू शकता. कारण का त्या ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये हे तुम्हाला पर्टिक्युलरली कॅल्क्युलेट करत असताना मग आता हे जे कॅल्क्युलेशन्स आपण करतो किंवा बघतो तर त्यामध्ये तिन्ही फॉर्म यूज करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच सिमेट्रिकपणा असिमेट्रिकपणा हा सगळाच त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट येईल, एवढं लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये बरं आपण फक्त काय करूया की तुम्ही हे घरी सोडवा. सोडवल्यानंतर आपल्याला ह्याचा जो ह्या तिन्ही पार्टचा जो आहे ए म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स काढायचा आहे ह्याचा. ओके, त्याच्यानंतर एम मेसोफॉर्म काढायचा आहे आणि मेसोफॉर्म नंतर रेसिमिक मिक्सचर हे आर काढायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर इथं आपण हा जो पहिला 11वीचा जो महत्वाचा पार्ट होता की ऑप्टिकल आयसोमर्स मधला ओके थ्रिओ इरिथ्रो नंतर आपलं डायास्टेरिओमर्स हे महत्वाचे कॅरेक्टर्स येत होते. बर, मला असं वाटतंय की हा जो पार्ट जो आहे हा मी तुम्हाला सोडवूनच देतो, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर पहिला जर तुम्ही घेतला तर हा HO घ्या. HO पहिला आपण सोडवायला घेऊया. HO इथं C हा 1 हा 2 ओके इथं 3 कारण का आपल्याला हा इथनं 3 कार्बन घ्यायचे 1 2 3 आणि 4 ओके कारण का CHOH आहे बघा. इथं H हा OH हा H हा OH हा H आणि हा OH आणि इथं येईल CHO. आता हा CHO आल्यावर लक्षात घ्या हा HO आणि हा CHO असल्यामुळं आपल्याला इथं असिमेट्रिक कॅरेक्टर बघायला मिळणार. कुठलं बघायला मिळणार आहे? असिमेट्रिक कॅरेक्टर. इथं हे असिमेट्रिक आहे. असिमेट्रिक म्हणजे सिमेट्रिक नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठेही तुम्ही मिरर जर टाकला तर हे आपल्याला सुपर इम्पॉसिबल कॅरेक्टर येत नाही, नॉन सुपर इम्पॉसिबल कॅरेक्टर येतात. कारण इथं CHO ग्रुप आहे, इथं OH ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं नॉन सुपर इम्पॉसिबल आयडेंटिकल हाफ्स मध्ये म्हणजे इकडे 2 कार्बन आणि इकडे 2 कार्बन घेतले, ह्या इथं जरी तुम्ही प्लेस करायचा जरी म्हटला आरसा टाकला ह्या इथं ओके तर काय होईल इथं लक्षात घ्या हे 3 एकीकडं हे 3 एकीकडं म्हणजे हे CHO आणखीन OH हे सिमेट्री येते का? सिमेट्री येत नाही. म्हणजेच ते काय होतात? असिमेट्रिक कार्बन येतात, हे लक्षात ठेवा. मग असिमेट्रिक कार्बन आहे म्हणजेच ए कसा काढणार? A = 2n म्हणजेच n म्हणजे काय? कायरल कार्बन. ओके, n म्हणजेच काय? कायरल कार्बन. आता इथे किती कायरल कार्बन आहेत बघा. हा 1 येणार, हा 2 3 आणि हे 4 कायरल कार्बन येणार. हा आणखीन हा होत नाही कारण ह्याला 2 H सेम आहेत. इथं बघा हा 1 हा 2 हा पूर्ण एंटायर 3 आणि हा पूर्ण एंटायर 4. तसाच ह्या कार्बनचा बघा हा 1 हा 2 इथनं उरलेला सगळा एक ग्रुप, इथनं उरलेला एक सगळा ग्रुप, असे मिळून हे आपल्याला असिमेट्रिक कार्बन येतात. मग A = 2n म्हणजेच 2⁴ म्हणजे 16 आयसोमर्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये मेसोफॉर्म काय येणार आहे? असिमेट्रिक आहे म्हटल्यानंतर M = 0 येईल. मग टोटल आयसोमर्स काय येतील बघा.
तर टोटल आयसोमर ए इज प्लस एम म्हणजे 16 प्लस 0 इज इक्वल टू 16 एवढं येणार आहे. मग रेसिमिक मिक्सचर काढतो A/2 न म्हणजे 16/2 8 रेसिमिक मिक्सचर्स येतील. एवढं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हा पहिला पार्ट झाला. आता दुसरा बघूया आपण. दुसरा बघत असताना लक्षात घ्या, दुसरा बघत असताना आपण हा परत घेत असताना बघा दुसरा HO घेतला. आता हिथं बघा हा एक इथं घेतलेला आहे, हे संपलं. इथं किती आहे? 4 आहेत कार्बन. 1 2 3 4 कंडेन्स फॉर्म मधला हा HOH, हा H, हा OH, हा H, हा OH, हा H आणि हा OH आणि इथं परत येईल CH2 म्हणजे हा परत H आणि हा H आणि हा OH येईल. म्हणजेच बघा तुम्ही जर इथं मिरर टाकली तर काय येईल? हे आपल्याला सिमेट्री येईल. काय येईल? सिमेट्री. आणि सिमेट्री आल्यामुळं आणि कायरल कार्बन किती आहेत बघा. कायरल कार्बन हा होत नाही आणि हा होत नाही, होतात हे. हा 1, हा 2, हा 3 आणि हे 4 कायरल कार्बन. म्हणजेच एन ची व्हॅल्यू आली 4 म्हणजेच इव्हन नंबर आहे. मग इव्हन नंबरचा फॉर्म्युला काय आहे? A इज इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1 आणि m इज इक्वल टू काय येतो? A रेस टू पर्टिक्युलर 2 रेस टू n/2 मायनस 1 असं बघायला मिळतं. मग A रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच n ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. म्हणजेच किती येणार? 2 रेस टू 3 येणार म्हणजे हा 8 येणार. आणि इथं काय येणार बघा? m ची व्हॅल्यू 2 रेस टू 4/2 मायनस 2 म्हणजेच 2 रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 2 येईल. मग टोटल आयसोमर्स किती येतील? टोटल आयसोमर A प्लस M इज इक्वल टू 8 प्लस 10 इज इक्वल टू 10 म्हणजे A तुमचा 8 आला, M तुमचा 2 आला. मग रेसेमिक मिक्सचर किंवा एन्शामोरिक मिक्सचर कसं काढतो आपण? ओके, R इज इक्वल टू A/2 न म्हणजे A घ्या, 8/2 करा आणि 4 हे येईल. ओके, आता शेवटचा जो आपण दिलेला आहे तिसरा बघा. हा तिसरा ज्या वेळेला तुम्हाला महत्वाचा, हे सगळे मी घेतलेले महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. आपण त्याच्या अगोदरचे पण हाऊ टू कॅल्क्युलेट ऑप्टिकल आयसोमर्स मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं, त्याचाच पुढचा पार्ट घेतलेला आहे. कारण का तो इरिथ्रो डायस्टेरिओमर्स नंतरचा मी पार्ट पुन्हा का घेतलेला आहे की तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून. ओके, परत हा बघा C6H5 हे 4 कार्बन करा. 1 2 3 4 इथं एक H, इथं एक H, हा एक H, इथं Cl. ओके, हा Cl येणार. इथं हा H, इथं Cl, हा H, इथं Cl आणि इथं C6H5 हे लक्षात ठेवा. म्हणजेच जर मिरर टाकला तर तुम्हाला सिमेट्री बघायला मिळणार. सिमेट्री बघायला मिळणार. आणि हा एक कायरल कार्बन 2 3 आणि 4 आहे. मग सिमेट्री आहे, n 4 आहेत म्हणजेच तुम्हाला A इज इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1 म्हणजेच मगासारखं येणार 2 रेस टू 4 मायनस 1 म्हणजे 8 येणार. आणि m इज इक्वल टू पर्टिक्युलर 2 रेस टू n/2 मायनस 1 म्हणजेच 2 रेस टू 4/2 मायनस 1 इज इक्वल टू 2 येणार. आणि A प्लस m इक्वल टू 10 येणार. आणि R ची व्हॅल्यू A/2 न 8/2 न 4 येणार. हे मगासारखं म्हणजे हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे तसंच एक्झाम्पल हे आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आज घेत असताना ह्या 2 व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय सांगितलं, लिव्हो रोटेटरी म्हणजे काय सांगितलं, नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस म्हणजे काय सांगितलं, फिशर्स प्रोजेक्शन्स हे पण आपण क्लिअर केलेलं आहे. वेज अँड डॅश फॉर्म्युला, वेज अँड डॅश घेतलेला आहे, सॉ हॉर्स घेतलेला आहे, न्यूमान्स पण घेतलेला आहे. आणि हे सगळं घेतल्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स कुठला असतो ते आपण बघितलं. आणि ते ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स ह्याचे आपल्याला पर्टिक्युलरली ऑप्टिकल आयसोमर्स आणि मेसोफॉर्म कसे कॅल्क्युलेट करायचे, असिमेट्रिक कार्बन असताना कसं करायचं, सिमेट्री आहे. ओके, सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे, परंतु इव्हन नंबर ऑफ कार्बन असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा,
ऑड नंबर असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे ह्याच भागात आपण एक्सेस एन्शामोरिक फॉर्म म्हणजे ज्याला ऑप्टिकल प्युरिटी OP R-S डिवायडेड बाय R+S इंटू 100 किंवा म्हटलं ऑप्टिकल प्युरिटी D+L डिवायडेड बाय D-L इंटू 100 हे सुद्धा आपण बघितलं आणि त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण घेतलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून काढा. अगेन अँड अगेन ज्या आत्तापर्यंतच्या ज्या मी जेवढं ऑप्टिकल आयसोमर्स घेतलेलं आहे त्या ऑप्टिकल आयसोमर्सचा म्हणजे आज घेतलेलं डायास्टेरिओमर्स असेल, इरिथ्रिओ असेल, थ्रिओ असेल, हे सगळं एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा. 2-2दा 3-3दा व्हिडिओज बघा, कारण ह्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं IUPAC आणि ऑप्टिकल आयसोमर्स हे महत्त्वाचं आहे. आता उद्याच्या भागात आपण R&S म्हणजे रेक्टस अँड सिनिस्टर, रेक्टस म्हणजे क्लॉकवाईज, सिनिस्टर म्हणजेच अँटी क्लॉकवाईज, आपण डेक्स्ट्रो म्हणजे क्लॉकवाईज, ओके, आणि लिव्हो म्हणजेच अँटी क्लॉकवाईज असं म्हणतो. ते R&S काय आहे, त्याचे रूल्स काय आहेत हे, आणि ते R कॉन्फिगरेशन S कॉन्फिगरेशन कसं डिटरमाइन करायचं ते उद्याच्या भागात आपण बघूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.